च्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। मुंबईमध्ये पेट्रोल 2 रुपये 72 पैसे तर डिझेल 2 रुपये 81 पैशांनी महागलंय। पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये 12 दिवसांमध्ये चौथ्यांदा वाढ झाली आहे। मुंबईमध्ये पेट्रोल 111 रुपये 21 पैसे तर डिझेल आता 97 रुपये 83 पैशांवर आलंय। दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 102 रुपये 12 पैसे, डिझेल 95 रुपये 20 पैसे इतके झालंय। देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात 2 आठवड्यात चौथ्यांदा वाढ झाली आहे। मुंबईत पेट्रोल 2 रुपये 72 पैशांनी वाढलंय तर डिझेलच्या दरात 2 रुपये 81 पैशांची वाढ झाली आहे। यामुळे मुंबईत पेट्रोलचे दर तब्बल 111 रुपये 21 पैशांवर पोहोचलेत तर डिझेलचे दर 97 रुपये 83 पैशांवर पोहोचलेत। मुंबईमध्ये पुन्हा एकदा महागाईचा भडका उडतोय। पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे। सलग 10 दिवसांमध्ये चौथ्यांदा पेट्रोल डिझेलच्या ज्या किमती आहेत त्या वाढलेल्या आहेत। आज आपण पाहतोय की मुंबईमध्ये पेट्रोल 111.12 पैसे तर डीजल 97.78 रुपयापर्यंत वाढलेला आहे। अंटाफिल्क से यहाँ तक चला के लेके आया, उसके बाद मैं सोचा पेट्रोल डालने के लिए, अभी बोलता है यहाँ पर पेट्रोल नहीं है। तर पुण्यात पेट्रोल 111 रुपये 48 पैसे तर डिझेल 98 रुपये 15 पैशांवर गेलाय। पेट्रोलच्या आणि डिझेलच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते। पुण्यामध्ये पेट्रोल जे आहे ते सध्या 111 रुपये 48 पैशांनी मिळते। जवळपास या आठवड्यातली चौथी पेट्रोलची दरवाढ जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सर्वसामान्यांना इंधन दरवाढीचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती सहन करावा लागतोय। एकाच आठवड्यात जवळजवळ 8 दिवसांमध्ये पेट्रोलची वाढ 3 ते 4 वेळा झाली असेल। ही गोष्ट परवडण्यासारखी नाही। नाशिकमध्ये पेट्रोलचे दर 112 रुपये 47 पैशांवर पोहोचलंय तर डिझेलसाठी 99 रुपये 11 पैसे मोजावे लागतायत। नाशिकच्या पेट्रोल पंपांवर आज सकाळी ज्यावेळेला नाशिककर पेट्रोल भरायला येत आहेत त्यावेळेला सुमारे 2.25 रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे। गेल्या आठवड्याभरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे सातत्यानं वाढलेले आहेत। 109 रुपये 74 पैसे असलेलं पेट्रोल आज 112 रुपये 47 पैसे तर 96 रुपये आणि 30 पैशांनी असलेलं डिझेल जे आहे ते आज 99 रुपये आणि 11 पैसे एवढ्या दरानं विकलं जात आहे। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलचे दर 113 रुपये 90 पैशांवर पोहोचलेत तर डिझेलचे दर 99 रुपये 70 पैशांवर गेलेत। आता मी छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातील HP पेट्रोल पंपावर आहे आणि आज जे आहे ते पेट्रोल 2 रुपये 72 पैसे प्रति लिटर तर डिझेल 2 रुपये 81 पैसे प्रति लिटर वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण बघतोय आणि याच पंपावर जे आहे ते आज डिझेल सुद्धा उपलब्ध नाही। डिझेल सुद्धा नो स्टॉकचे बोर्ड लावण्यात आले। सोलापुरात पेट्रोलचे दर 111 रुपये 82 पैशांवर पोहोचलेत तर डिझेलचे दर 98 रुपये 50 पैशांवर पोहोचलेत। नागरिकांच्या खिशाला आता चांगलीच कात्री बसल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर 2 रुपये 17 पैशांनी आज पेट्रोलच्या दरामध्ये वाढ झालेली आहे आणि त्याचा फटका जो आहे तो आता सर्वसामान्य नागरिकांना बसताना पाहायला मिळतोय। आपण पाहतोय खरं तर सोलापुरातील नवल पेट्रोल पंपावरती आपण आता आहोत आणि या ठिकाणी पेट्रोलच्या किमती ज्या आहेत त्या आता वाढल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर 2 रुपये 17 पैशांनी पेट्रोलचे दर जे आहेत ते वाढलेले आहेत। त्यामुळे आता नागरिकांना 111 रुपये 82 पैसे म्हणजे 112 रुपये प्रति लिटर पैसे जे आहेत ते मोजावे लागणार आहेत। परभणीतल्या वसमत पाथरीवरून जाणाऱ्या महामार्गावर अनेक पंप बंद झालेत। वसमत रोडवरील पंपावर नो स्टॉक। अनेक चालक रात्रभर पंपावर उभे राहिल्याचं पाहायला मिळालं। जळगाव शहरातील 10 पैकी 6 पंप रात्रीच्या वेळेला बंद। वाशीमध्ये 11 दिवसांपासून डिझेल तुटवड्याची परिस्थिती कायम आहे। परभणीत वसमत आणि पाथरीवरून जाणाऱ्या महामार्गावरील इंधन साठा संपल्यानं अनेक पेट्रोल पंप बंद आहेत। दुसरीकडे वसमत रोडवरील पंपांवरही साठा नसल्यानं पंप बंद करण्यात आले। अनेक वाहन चालकांनी पंपांवरच रात्र काढली आहे। जळगाव शहरातील 10 पैकी 6 पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेलचा साठा नसल्यानं ते बंद होते। उर्वरित 4 पंपांवर पेट्रोलचा मुबलक साठा शिल्लक होता मात्र डिझेलचा साठा उपलब्ध नव्हता। इथं पेट्रोल शिल्लक असूनही काही पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते। कोझी कॉटेज, जैन ब्रदर्स, दक्षता, पांडे चौकातील इंडियन ऑइल, नेरी नाका परिसरातील 3 पेट्रोल पंप तसंच महामार्गावरील 2 आणि मोहाडी परिसरातील 1 अशा 10 पेट्रोल पंपांवर रियालिटी चेक करण्यात आला। वाशिम जिल्ह्यात गेल्या 11 दिवसांपासून डिझेल तुटवड्याची परिस्थिती कायम आहे। मात्र डिझेलसाठी पंपांवर लागणाऱ्या रांगांमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे।
वाशिम शहरातील दक्षता पेट्रोल पंपावर दररोज सकाळपासून शेतकरी आणि वाहन चालकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मात्र गेल्या 2 दिवसांपासून या रांगांमध्ये घट झाल्याचं चित्र आहे. जिल्हा प्रशासनानं वाहनांची आरसी आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करूनच डिझेल विक्री करण्याचे नियम लागू केल्यानं साठेबाजी आणि अनावश्यक खरेदीवर काही प्रमाणात नियंत्रण आल्याचं बोललं जात आहे. राज्यात एकीकडे जर बघितलं तर चौथ्यांदा डिझेल आणि पेट्रोलचा दर वाढले आहे, तर दुसरीकडे जर बघितलं तर वाशिम जिल्ह्यातील जे चित्र आहे ते 11व्या दिवशी अनेक कॅना इथं आलेल्या आहेत. डिझेल टंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र सध्याची परिस्थिती ज्या प्रमाणात कॅना ज्या मोठ्या प्रमाणात इथं रांगा लागत होत्या त्या कुठेतरी कमी होताना दिसून येते. कारण की जिल्हा प्रशासनाने जे नियमावली घातलेले आरसी बुक आणि आधार कार्डच्या आधारावर डिझेल आणि पेट्रोल दिले जाते, त्यामुळे शेतकऱ्याची गर्दी इथं कमी दिसून येते आणि कुठेतरी आता दिलासा चित्र यावरून दिसून येते. कॅमेरामॅन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे डिझेल पेट्रोल मिळत नाहीत आणि होत आहे ती दरवाढ. ही दरवाढ उद्या पेट्रोल 150 रुपयावर जाईल, डिझेल 140 रुपयापर्यंत जाईल. पुढच्या महिनाभरामध्ये ही परिस्थिती होईल. फक्त एवढंच आहे की एकाच वेळेस वाढवायचं नाही, म्हणून 1-1, 2-2 रुपये वाढवण्याचं काम सुरू आहे आणि भविष्यात तुम्हाला 8 दिवसांनी 5-5 रुपये वाढवलेले दिसतील. हे लपून राहणार नाही. सातत्याने पेट्रोल डिझेलचे भाव प्रचंड वाढणार आहे. याच्यासाठी काय नियोजन आहे? तुमच्याशीच बोलताना मी भारत सरकारला विनंती केली होती की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. जगात क्रायसिस चाललंय, भारतात इकॉनॉमिक क्रायसिस करून आपली इकॉनॉमी प्रचंड, आपली आर्थिक व्यवस्था ही कोलमाडेल काय अशी परिस्थिती आलेली आहे. आज पण येताना मी पाहिलं पेट्रोल पंप सगळे बंद होते. सरकार जे आहे ते म्हणतंय की आपल्याकडे मुबलक साठा आहे पेट्रोल डिझेलचा, मात्र मग अशी टंचाई काय निर्माण होते? पण मग ठेवलाय कुठे तुम्ही? एक तर तुम्ही ब्लॅक मार्केटिंग करताय स्वतः सरकार म्हणून, नाही तर जनतेचे हाल तुम्हाला पाहायला आवडतं. मोठ्याच्या मोठ्या रांगा आहे, कुठे भांडणं होत आहेत, कुठे वाद होत आहेत. आणि ही परिस्थिती जी आहे ना, हे सगळे बाकीचं सगळं राजकारण करण्यापेक्षा आज महाराष्ट्रात आणि देशात काय हाल झालेले आहेत जनतेचे, त्याच्यावर चर्चा करायला ह्या विधानसभेत हा वेळ आपण वापरला पाहिजे. काही ठिकाणी थोडं पेट्रोल पंपाच्या लोकांना भीती वाटत आहे की इतके लोक येतील, पण तरी आता मॅनेजमेंट झाला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडून आढावा घेऊन पेट्रोलची कृत्रिम टंचाई होऊ नये, जी स्केअरसिटी आहे ती दूर व्हावी याकरता स्पष्ट निर्देशांनी काही SOP दिलेली आहे. त्यावर जर योग्य काम केलं तर मला वाटतं पेट्रोल डिझेल टंचाई होणार नाही.